प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। नाशिकच्या आडगाव नाका परिसरातही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून हे चक्काजाम आंदोलन करत सरकारचा निषेध केलाय। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत सरकारला खडे बोल सुनावले। खरं तर शेतकऱ्यावर जो अन्नदाता आहे त्याच्यावर ही वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे, पण आज या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या या चुकीमुळे, त्यांच्या गद्दारीमुळे, बेईमानीमुळे आज आम्हाला शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं आहे। जर मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिले आहे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं सांगितलं आहे, तरी पण आज जर मुख्यमंत्री विसरत असतील तर त्यांना आठवण करून देण्यासाठी आज या आंदोलनाच्या माध्यमातून माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात पूर्ण महाराष्ट्रात आज चक्काजाम आंदोलन चालू आहे। या आजच्या या आंदोलनातून जर त्यांनी दखल घेतली नाही तर पुढील काळात सरकारला याचे परिणाम वाईट आश्वासन दिले होतं ते आतापर्यंत पूर्ण केलेलं नाही। त्यांचा आम्ही सर्वपक्षीय जाहीर निषेध करतो आणि आज ऑनलाईन जुगारामुळे तरुण वर्ग देशोधडीला लागलेला आहे आणि आपले कृषी मंत्री विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये रमी पत्ते खेळत आहे। आम्ही पण त्यांचा निषेध करतो। असे कृषी मंत्री आम्हाला नको आहेत। आता महाराष्ट्रभर प्रहारच्या वतीने आज आमचा शेतकरी जे जगाचं पालन पोषण करतो, आज तोच उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे, त्यालाच आज हे सगळं सहन करण्याची वेळ आलेली आहे। जो आमचं पोषण करताय त्याला जर सरकार न्याय देऊ शकत नाहीये, त्याला सरकारचा आम्ही निषेध। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ही प्रमुख मागणी आहे। त्याचं कारण आहे तसंच विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्याच्या नंतर आमचं सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करेल आणि खऱ्या अर्थाने 3 महिन्यामध्ये 700-750 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात झालेल्या असताना शेतकऱ्यांना आपल्या आश्वासनाची विसर पडलाय का काय, म्हणून त्यांना आठवण करून देण्यासाठी आज राज्यभर हे सगळ्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आमदारांना फक्त स्वतःचं कळतं, मंत्र्यांना फक्त स्वतःचं हित कळतं, शेतकऱ्यासाठी कोणालाही वेळ नाही। म्हणून आदरणीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रभर आंदोलन चाललंय त्या आंदोलनामध्ये राज्यातल्या सर्व समविचारी संघटना रस्त्यावर आज उतरल्या आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी रस्ता रोको करून शासनाला जागा करण्याचं काम या ठिकाणी करतो आहे, परंतु शासनाच्या वतीनं याची गांभीर्यपूर्वक दखल नाही घेतली तर यापेक्षाही अनेक तीव्र स्वरूपात आज 2 तासाचा फक्त चक्काजाम होता। यानंतरचे जर शासन जागा झालं नाही तर कुठलंही आंदोलन यानंतर सोडणार नाही, याच्यापेक्षा अधिक आक्रमक आंदोलन करू। जर सभागृहात हे आमदार स्वतःसाठी त्या ठिकाणी जर धक्काबुक्कीवर येत असत तर आम्ही शेतकऱ्यांसाठी त्या सभागृहात त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करू आणि याला सर्वस्वी जबाबदार या राज्याचे राज्यकर्ते असतील। अधिवेशनात शेतकरी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे रम्मी खेळण्यात व्यस्त होते, त्याच्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकत नाही। विरोधकांनी प्रश्न मांडायचा प्रयत्न केला, पण कृषी मंत्री त्या ठिकाणी या पूर्ण अधिवेशनामध्ये किती वेळा सभागृहात होते हे सुद्धा त्या ठिकाणी विचारा, कारण सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाही। त्यामुळे कृषी मंत्र्यांना जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी अनुपस्थित ठेवून शेतकऱ्यांची गळचेपी केलेली आहे। पण येणाऱ्या काळात शेतकरी हा उठाव केल्याशिवाय राहणार नाही। आदरणीय बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या सगळ्या स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी असतील, या घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। त्याची सुरुवात झाली ना, आपण बघितलं नाही, पुण्यामधून आमचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड असतील, आमचे छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील असतील, ही सुरुवात आहे ना। या जनवेद सुद्धा कायदा जो त्यांनी आणलाय, हा कायदा फक्त आंदोलकांची गळचेपी करण्यासाठी, आंदोलन संपवण्यासाठी, विरोधकांना आंदोलन करता आलं नाही पाहिजे याच्यासाठी तो जनविधान कायदा त्यांनी आणलेला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनावेळी पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत ठेवली। स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक।